हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे फ्लावरचे मंचुरियन. आपण कांदा भजी करतो, बटाट्याची भजी करतो, हे भज्याच्या सारख्या प्रकारे आपण ते फ्लावरचे करणार आहे. मंचुरियन एकदम कुरकुरीत आणि झटपट आणि सोप्या पद्धतीने करणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांना आवडेल असे कुरकुरीत होता. वेगळाच जरा फ्लावर, आपण कांदा नेहमी करतो भजी आणि बटाट्याचे करते, तर हे वेगळे आहे, जरा चवीला वेगळे लागतात. तर आपण फ्लावरच्या मंचुरियनसाठी लागणारे साहित्य बघूया. हे गरम पाणी केले, त्याच्यात आपण फ्लावर टाकून ठेवले, म्हणजे ज्यात अळ्या वगैरे असतील काही किडे असं निघून जातात, आणि मीठ पण टाकलं बटाट्यात. आता आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. हे आपण 4 चमचे मोठे तांदळाचं पीठ घे, कॉर्नस्टार्च घेतलं 3 चमचे, कोथिंबीर घेते, आलं लसणाची पेस्ट घेतली, मीठ आहे, लाल मिरची पावडर आहे आणि शेजवान सॉस आहे. आता आपण ते मिक्स करू. आपण हे तांदळाचं पीठ टाकूया पहिले, आणि 4 चमचे कॉर्नस्टार्च टाकूया, आणि तिखट टाकूया. ही बेडगी मिरची, नुसतं कलर याचा, जास्त तिखट नसतं. आणि शेजवान सॉस टाकूया आपण याच्यात, म्हणजे चव एकदम छान लागते याला. आलं लसणाची पेस्ट टाकू. कुरकुरीत चविष्ट आणि तिखट थोडेसे असले की फ्लावरचे मंचुरियन एकदम छान लागतात. आणि कोथिंबीर म्हणजे ही बहुगणी आहे. कोथिंबीर दिसायला पण छान दिसते पदार्थात वरतून टाकली तर. चवीनुसार मीठ टाकूया आणि पाणी टाकून मिक्स करूया. आपण छान हलवून घेऊया आणि याच्यात पाणी टाकून मिक्स करूया. बघा, आपण आता हे भिजवून घेतले, छान हलवून घेतले. आता त्याच्यात आपण फ्लावर टाकूया. आपण हे फ्लावर गरम पाण्यात टाकून ठेवले होते, त्यामुळे ते अर्ध ते शिजलेच. आपण आता याच्यात टाकूया आणि एक करून आपण तळायला घेऊया. याचं कोटिंग करून घेऊया. या बॅटरमध्ये टाकलं आपण. आता आपण एक टाकूया. सगळीकडनं लावून घ्यायचं त्याला. दूध टाकायचं, कारण की त्याच्यात कॉर्नस्टार्च असल्यामुळे ते चिटकून जातं. छान कुरकुरीत होतात. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. तुमचे आपण काढून घेऊया. दुसऱ्या साईड ते छान झाले, दुसऱ्या साईडने होऊ देऊया आपण. मग आपण ते काढूया, प्लेटमध्ये काढूया. आपले कुरकुरीत फ्लावरचे मंचुरियन रेडी आहे. बघा किती कुरकुरीत झाले, एकदम कुरकुरीत झाले. तुम्ही नक्की करून बघा आणि झटपट होणार आहे. एकदम शेजवान सॉस आणि तांदळाचं पीठ आणि कॉर्नस्टार्च टाकलं तर एकदम कुरकुरीत होतात. बघताच क्षणी खायची इच्छा असे झाले आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कल शेअर करा. आणि बरं का, रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा.